बिसवजीत मोतीलाल देबनाथ हा तरुण पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे पोटा पाण्यासाठी आलेला असतो. कामधंदा तो तिथेच करत असतो. याचं वय असतं 21 वर्ष आणि याची मती गुंग होते. नियतीच्या फेऱ्यात तो अडकला जातो आणि नियतीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर तो भलतच काहीतरी करून बसतो आणि अडकतो, गुरफटतो. तो कोर्टाच्या नेमकं जाळ्यामध्ये तो गुरफटतो. मित्रहो, आजची ही सत्य घटना आहे, ती आता आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मित्रहो, आजच्या या सत्य घटनेचं नाव आहे 20 वर्ष कारावास. या बिसवजीतला झालेला 20 वर्ष कारावास. मित्रांनो, एखादा माणूस जर अविचाराच्या फेऱ्यात जर अडकला ना तर त्याच्यातून बाहेर पडणं त्याला फार अवघड आहे. आणि असाच हा बिसवजीत पुण्यात येऊन तळेगाव दाभाडे येथे अविचारांच्या फेऱ्यात अडकला. परिसरातील एक अल्पवयीन मुलगी, अल्पवयीन म्हणजे ती वयात आलेली असते, या मुलीबरोबर या बिसवजीतची ओळख होते आणि या ओळखीचं रूपांतर बरंच मैत्रीमध्ये वगैरे वगैरे होतं. बरंच पुढे ही ओळख जाते आणि या ओळखीच्या पुढे गेलेल्या ओळखीमुळं नेमकं काय घडतं ते आता आपल्याला पाहायचं. आणि एके दिवशी हा नियतीच्या फेऱ्यात अडकलेला बिसवजीत याची मती गुंग होते. याच्या लैंगिक वासना चाळवल्या जातात आणि हा या अल्पवयीन म्हणजे वयात आलेल्या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार करतो. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, वारंवार हा या मुलीवर लैंगिक अत्याचार करत असतो आणि याची कल्पना कुणालाही नसते. आणि ही मुलगी तेरी भी चूप और मेरी भी चूप याने तीही गप्प बसलेली असते. कारण असं काही केल्यानंतर वेगळं काही होतंय याची तिला बिलकुलही कल्पना नव्हती. आणि मित्रांनो, हा बदमाश बिसवजीत 4 महिने सतत या मुलीवर बलात्कार करत असतो. पुन्हा हा बिसवजीत या मुलीला धमकी देतो की बाहेर कुठे काही बोलशील तर तुला मी संपवील. अशा प्रकारचे धमकी देऊन हे बिसवजीत नावाचं जनावर एप्रिल 2019 ते जुलै 2019 असं 4 महिने या मुलीचे लचके लचके तोडत असतं. मंडळी, हे 4 महिने सतत चालू असतं. त्यामुळं या मुलीच्या शारीरिक आणि मानसिक या गोष्टींवर थोडासा परिणाम झालेला असतो आणि ह्या छोट्या छोट्या नाजूक नाजूक गोष्टी ज्या आहेत त्या मुलीच्या आईच्या बरोबर लक्षात येतात आणि या मुलीच्या आईला शंका येते आणि ही मुलीची आई त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारते की काहीतरी वेगळं दिसतंय, समथिंग इज रॉंग. त्यावेळेला ही मुलगी जे काही घडलेलं आहे ते सगळं आपल्या आईला सांगून टाकते. आईच्या पायाखालची मातीच सरकते, पृथ्वी अशी गरगर फिरते असं या आईला भास होतोय. ताबडतोब ही आई आपल्या मुलीला उचलते आणि दवाखान्यात घेऊन जाते. दवाखान्यात नेल्यानंतर मात्र अनेक चाचण्या होतात, अनेक टेस्ट होतात आणि याच्यामध्ये ही मुलगी गर्भवती आहे असा निष्पन्न होतो. आणि ही गर्भवती राहिली त्या बिसवजीतमुळे. अर्थात कोर्टाच्या परवानगीने या मुलीवर डॉक्टरी विलाज करून हे जे काही तिच्या पोटात वाढणारं पाप होतं ते नष्ट केलं गेलं
अर्थात केस लागली होती. आणि या केसचा निकाल लागायला तब्बल 5 वर्ष गेली. तोपर्यंत विचार करा या मुलीचं वय किती पुढे गेलेलं आहे आणि या मुलीच्या आयुष्यात 5 वर्षाने काय होईल. 5 वर्ष ती फाईट करत होती की या बिसवजीतने माझ्यावर बलात्कार केलेला आहे वारंवार. ही ती कोर्टात फाईट करत होती 5 वर्ष. म्हणजे जर ती 15 वर्षाची असताना फाईट करत होती तर ज्या वेळेला त्या कोर्टाचा निकाल लागला त्यावेळेला तिचं वय 20 झालं होतं मित्रांनो. आणि या बिसवजीतला 5 वर्षांनी 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा कोर्टाने सुनावली. म्हणजे 21 वर्षाचा असलेला हा बिसवजीत आता 40-41व्या वर्षी तुरुंगातून बाहेर येणार आहे. किती किती सगळं बदल होतोय, किती भयानक आहे. एका मोहाच्या क्षणासाठी आपण आपलं आयुष्य सगळं उद्ध्वस्त करून टाकत असतो. आपण आपलंच आयुष्य नाही तर दुसऱ्याच्या जोडीदाराचंही आयुष्य आपण उद्ध्वस्त करत असतो. याची कल्पना त्या मोहाच्या वेळी आपल्याला नसते. मित्रांनो, आपल्या घरातल्या लहान मुलींना जपा, कारण बिसवजीत सारखी वटवाघळं या समाजामध्ये खूप वावरत असतात. ती रात्री फक्त उलटी झोपतात झाडावर. वटवाघळं रात्री उलटी असतात, पाय फांदीला असतो आणि डोकं खाली असतोय, पण दिवसा उडताना ही वटवाघळं सरळ असतात. ते कळत नाही की आपल्याला हे वटवाघळ आहे म्हणून समाजात ही अशी वटवाघळं खूप वावरतात हो, की जी रात्री उलटी होतात. त्यांच्या डोक्यात विष घुसलं ना की ती उलटी होतात. त्यामुळे सावध राहा. वटवाघळं ओळखण्याची तुमच्यामध्ये ताकद आली पाहिजे. शिका. घरात असलेल्या मुलींना जपा, स्वतःला जपा, कुटुंबाला जपा. आणि मित्रांनो, मी पुन्हा येतोय येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर लवकरच. तोपर्यंत नमस्कार.